नेहमीप्रमाणे सकाळी 5चा प्रवास टाळून यावेळी आम्ही सुरुवात केली भर दुपारी. दुपारी 2 वाजता आम्ही निघालो राजगडाकडे. तसं तर गेल्याच वर्षी नवरात्र उत्सवात आम्ही राजगडला भेट दिली होती. पण पाऊस आणि धुक्यांमुळे गड पूर्ण बघणं राहूनच गेलं होतं. म्हणून यावेळी ठरवलं गडावरती स्टे करू आणि पूर्ण गड पाहू. त्यासाठीच आम्ही निघालो होतो दुपारी 2 वाजता. साधारण अर्धा पाऊण तासाचा प्रवास करून आम्ही येऊन पोहोचलो होतो कात्रज घाटात. पुढे काही काळ प्रवास करून आम्ही नसरापूरमधून राईट टर्न घेतला. आता उन्हाळा संपत आला आहे आणि पावसाळा सुरू होईल. तरीही हा प्रदेश तसा हिरवागारच आहे. मित्रांनो, आपण आता आलोय राजगड किल्ल्याच्या पायथ्याला. आम्ही आलोय गुंजवणे गावात आहे सध्या, म्हणजे गुंजवणे मार्गे जो चोर दरवाजाला जातो रस्ता तिकडे आहे. इथे पार्किंगची वगैरे सोय आहे. हे एक हॉटेल आहे इथं, श्री दत्त प्रसाद म्हणून. इथं आता गाडी पार्क करून सामान घेऊन वरती जाणार. अशी काही गाडी लोड केलेली आहे. टेंट वगैरे सगळं आज स्टेचा प्लॅन आहे. मस्तपैकी असं फणसचं झाड आहे इथे. बरेच फळ दिसतं. इथे फणस होतं. इकडे मला आंब्याचं झाड दिसले तर बरेच कैऱ्या आंबे पडलेले आहेत. सुंदर असं जास्वंदाचं आणि बरेच सुपारीचे ते पण झाडे आहेत. हे गुंजावणे गाव. ते विहीर, ते छान असं कौलारूचं घर. इथे पार्किंगचे 40 रुपीज चार्ज आहे. नो रेंज, प्लीज कॅरी कॅश. 5:02 सो 2 मिनिट झाली आहेत, तर बघू आता किती वेळ लागतोय. इथं ऊन एवढं असं नाही लागत आहे. आपण आलोय 5ला. 5 वाजता आलं सो दॅट्स आहे. प्लॅन तर स्टेच आहे, बघू पुढे कसं काय. हेवी आहे का? काय काय कॅरी केलंय तुम्ही? यू आर नॉट ऑडिबल. आम्ही घेतला एक टेंट, स्लीपिंग मॅट पण आहे तिच्या मागे, आणि थोडं खाण्याचं सामान आहे. परत मॅगी. मॅगी आहे आणि तो इथे आंबे पण आहेत. आंबे पण खाऊ होता. किती आंबे पडलेत. रायवळ आहे. रायवळ आंबा आहे. रायवळ म्हणजे जात आहे, ते छोटे छोटे असतात. रायगडच्या फर्स्ट स्टेपवरतीच आहे मी अजून. कसं आहे? बढिया. अजून तर बढिया. वी आर ऑलरेडी प्रिपेअर्ड. तो गुंजवणे गावातून आला की थोडा कॉन्क्रीटचा रस्ता आहे, त्यानंतर असे पॅच चालू होतात. असे बोर्ड्स पण लावलेत खूप ठिकाणी. समोर नेढं दिसतंय. हॅलो. स्टार्टिंग खूप स्टेप आहे. टोटल घाम येतोय खूप जास्तीवाला. खूप स्वेटिंग आहे. पण हा व्ह्यू आणि ही हवा आम्ही आता अराउंड 30% कवर केलं आणि तुम्ही बघू शकता घामाच्या धारा लागल्यात. ॲक्च्युली इथं वारं कमी आहे, कारण आडोशाचा भाग आहे. समोर गड आहे पूर्ण, त्यामुळं वारं नाही येत जास्त या साईडला. खूप
थोडं वरती Sweating गेलो होतंय. तर होईल, वारं येईल. आणि हे असे कपडे तर अजिबात नाही घालायचे. क्विक ड्राईव्ह वाले घालून या. एवढं कवर करूया मग बघू. ही काठी घेतली आहे 10 10 रुपयाला. रुपीज. बघू आता किती साथ देते. थोडं पाणी पिऊ. काय पाहिजे तुला? हे सुखडी साखर, लेमलेट, गोळी वगैरे वगैरे वगैरे. ऑल गुड. या जेवढा घाम घरी किंवा जिममध्ये 2 तास एक्सरसाइज करून पण येत नसेल, त्यापेक्षा काही पटीने घाम आता ह्या अर्ध्या तासाच्या पॅचमध्ये आला आहे. चला, रेस्ट झालेली आहे. पुढं निघू. ही तुमची काठी. म्हाताऱ्या बाई घ्या काठी. इथं नेड आहे. हे जे आहे हे नेड आहे. नेड ही आहे सुवेळा माची. ही सुवेळा माची. ही बायको. टेम्परेचर इतकं परफेक्ट आहे ना आता. सो तुम्हाला जर स्टेला यायचं असेल तर 5-4ला निघा. एवढंच. खूप शांत आहे वातावरण. आपण आता चोर दरवाजाने जाणार आहे रोहित. तर आधी आपण त्या पाली दरवाजाने गेलो होतो, आता चोर दरवाजाने. सो युजली चोर दरवाजा अवघड पाहिजे, मग हा कम्पॅरेटिव्हली इझी काय आहे? ॲक्च्युली हा इझी नाही आहे, बट आता इथं पाऊलवाट बनलेली आहे, मळलेली पाऊलवाट आहे, त्यामुळं वाटतंय. पण जेव्हा 350 वर्षापूर्वी हा असेल, जस्ट इमॅजिन इथं पूर्ण झाडी आहे. कारण आत्ता हे आपण चालतोय, खूप लोक फिरत आहेत, त्यामुळं हे जरा मळलेली वाट झाली. बरं, जर समज 350 वर्षापूर्वी कशी असेल विचार कर. जसं ते खालची दरी दिसते, ऑलमोस्ट तशा टाईप असेल. पाऊलवाटच नसणार. एक्झॅक्टली. आता आपल्याला एवढा दम लागतोय, तेव्हा याच्यापेक्षा जास्त लागत असेल. तरी पण ते कसं, आता शूज पण आहेत, शूज पण नव्हते. त्यासाठीच आपण त्यांची ऋणी पाहिजे ना. एवढ्यातून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. 2 शिव आहेत. एक शिव आहे हिमालयात जाऊन बसलेत आणि हे दुसरे शिव आहेत सह्याद्रीत जाऊन बसलेत. शिव कोणताही असो, त्याला डोंगर आणि पर्वत आवडतातच. आणि भेटणं सोपं नसतंय. आणि शिवाला भेटणं म्हणजे तुम्हाला कष्ट तरी करावेच लागणार. पण ही गोष्ट झाली आमच्यासोबत आत्ताच, म्हणजे आत्ताच ट्रॅजिक झालेलं आहे. जसं की बघा, हे शूज दिसत आहेत का माझ्या बायकोचे? एक तर त्याचा सोल निघाला आहे, पण त्याच्यामुळं आम्हाला एक गोष्ट कळली की हे शूज वेगळे वेगळे आहेत. जसं की बघा, हे आहे जे थोडं ग्रेइश पार्ट आहे, आणि हा आहे तो व्हाईटिश आहे. आणि यांचे नंबर पण वेगळे, एक 7 नंबरचा आहे आणि एक 8 नंबरचा आहे. गेले 3-3.5-4 वर्ष झाली असतील हा शूज वापरते ही, पण ही गोष्ट आम्हाला आत्ता कळली. नो डाऊट शूज चांगले आहेत, बरं हे कुणी घेतलं? हे हरिहरला जाताना मी घेतलं, तर रात्री 10:30 वाजता जाऊन आलो. रात्रीच्या काळोखात हे केलंय. आणि एक शूज वेगळा, एक शूज वेगळा. याचा पेअर कुणाकडे असेल शोधावं लागेल. समोर पद्मावती माची दिसते, भगवान ईशान पण दिसतंय. मला वाटतंय ते पद्मावती आईच्या मंदिरासमोरचं असेल. खडीसाखर आणि कापूर नेत होते. खडीसाखर आणि कापूर एक हातात होतं. चुकून खडीसाखर ऐवजी कापूर खाणार होते.
सूर्यास्ताला जातोय आम्ही. माईट बी सूर्योदय सूर्यास्त नाही बघायला मिळणार मला, म्हणजे इथून तर मिळेलच, पण प्लॅन होता संजीवनी माचीवरून बघायचं. पण ठीक आहे, हा पण काही वाईट नाही आहे. ऑलमोस्ट आपण मला वाटतं 50-60% तर कव्हर केलं आहे. किती 50-60? 60च्या आसपास. आता हा पॅच एक चढला की समोरचा चोर दरवाजा आलं आहे. ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिट नॉन स्टॉप गेले तर. नॉनस्टॉप तर पॉसिबल नाही आहे. हां, आता हा पॅच संपल्यानंतर ब्रेक घेऊ, थोडं मोटिवेशन गॅदर करू आणि मग त्या खड्या चढायला चालू करू. गोष्ट केली ती माझी बायको गेली आहे पुढे इकडे. जस्ट तिला मोटिवेशन पाहिजे होतं की ती माझ्यापेक्षा जास्त फास्ट आणि लवकर पोचू शकते, त्यामुळे ती पुढे गेली. आता मी मागून चालू आहे. आता ती मला बोलणार की तुझ्या आधी आली, तू दमलास, बघायचं का? हाय, किती वेळ दमलात का? 15 मिनिट झाले तर वाट बघते, कुठे होता? मित्रांनो, हा बघा सिंहगड. राजगडावरून सिंहगडाचं दर्शन. रॉक पॅचला येऊन पोचलोय चोर दरवाजाच्या. मला वाटतं अजून एक 10 ते 15 मिनिट वरती पोचेल आम्ही. चोर दरवाजाने येऊन वरती पोचलोय. पद्मावती माची हे पाण्याचं टाकं किंवा तलाव. इथे वरती पद्मावती देवीचं मंदिर आहे. आलो आहे, टेंट अरेंज केलं, सगळं सेटअप झालं, योगा मॅट टाकली आणि आता आम्ही जातो आहे फ्रेश व्हायला. बरेच जण आहेत. जेवण बनवायचं वगैरे कार्यक्रम चालू आहे इकडे मस्तपैकी. हात धुणं झालेलं आहे, पाय धुण्यातून झालेला आहे. बिना चप्पल रायगडावर फिरतात. राजगडावर. वाह, बस का? मोठं करायला बंद वारं लागेल. अति मोठं नाही ना? आम्ही आणली आहे चटणी आणि चपाती. शेंगा चटणी काकडी सोबत, गाजर आणि अजून भूक लागली तर इथे आहे संत्री. जेवण वगैरे करून राजगडावरती जमली शाहिरांची मैफिल. पहिला मी गण गाईला गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला मी गण गाईला गाईला तुळजापूरच्या अंबाबाईला तुळजापूरच्या अंबाबाईला चौथन मान गाव कुणाला शिवनेरीच्या शिवाजीला चौथन मान गाव कुणाला शिवनेरीच्या शिवाजीला शिवनेरीला पुराला अरे शिवरायांचं नाव घेता शाहिस्त्या पळाला शिवरायांचं नाव घेता शाहिस्त्या पळाला 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 बोट टाकून पळाला 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 बोट टाकून पळाला शिवरायांचं नाव घेता शाहिस्त्या पळाला शिवरायांचं नाव घेता शाहिस्त्या पळाला शिवनेरीला पूर आला माझा लागला गळाला शिवनेरीला पूर
संभाजीचं नाव घेता औरंगाबाद पळाला. पळाला पळाला वेळपट्टी तर मारायचं धर्मासाठी जायचं. 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 बोलती या राजगडाची माती. गरजुनिया बोलती या राजगडाची माती. गरजुनिया बोलती या राजगडाची माती. गरजुनिया बोलती या राजगडाची माती. राजगडाची माती शुभा झाल छत्रपती. राजगडाची माती शुभा झाल छत्रपती. गुड मॉर्निंग. शिव सकाळ. सकाळी उठलो आम्ही 4:30च्या आसपास. थोडं फ्रेशन अप होऊन चाललो आता सुवेळा माचीकडे. तर सुवेळा माचीवरील जो सनराईज असतो, सूर्योदय, खूप मस्त असतो. लास्ट टाइम बघितलं होतं ते, आता सेम चाललं बघायला. आणि इकडे अशी खोलवर दरी आहे, मस्त पाय वाट. सुवेळा माचीकडे. कोहरा ही कोहरा. अँड इमिडिएटली आम्ही आता ढगात आहोत. एवढं कालपासून चढून वरती आलेलं, थंडीत रात्री झोपलेलं वरतीच होतं. 10-15 मिनिट पायपीट करून आम्ही पोहोचले चिलखती बुरुजाच्या जवळ. इथे काही अवशेष आहेत, सदर आणि काळकेश्वरी बुरुज. आणि असा हा इकडून सनराईज होताना हा आहे चिलखती बुरुज. आम्ही इथे त्याच्या साईडून चाललोय नेढ आणि सुवेळा माचीकडे. सुवेळा माचीचा अजस्त्र असे तटबंदी. नेढ जाऊ शकतो की पुढं जाऊ ना. प्रस्थ ते बाले किल्ल्याचं आहे का वर? आणि त्याच्यावरती आहे चिलखती बुरुज. म्हणजे हा समोरचा हत्ती आणि त्याच्यावरची अंबारी म्हणजे चिलखती बुरुज.
चालतं 5-6 वाजता. रिटर्न जाताना ते किडे वरतात की किडे, असला आवाज येतो त्यांना भयानक. मामाकडे असेल त्याचा व्हिडिओ अजून. संजीवनी माचीकडे जाताना हा एक खडक लागला, जो अगदी नंदीसारखा दिसत होता. जणू काही आपल्या शिवाच्या समोर नंदी बसला. राजगड फिरताना एक गोष्ट लक्षात आली की कोणत्याही माचीवरती जा, पद्मावतीवर जा, सुवेळावर जा किंवा संजीवनीवर जा, सगळ्या माचांवरती सदर आहेत. कदाचित या प्रांतातले किंवा या एरियातल्या गोष्टी सॉर्ट आउट करण्यासाठी किंवा मसलतीसाठी प्रत्येक माचांवरती केलं असेल असं प्रयोजन. संजीवनी माची असा व्यास आहे किंवा असं पसरलंय तसं की 2 अजगर पडले दोन्ही साईडनी असं वाटतंय. राजगडाचे एक वैशिष्ट्य आहे की इथे 2 तटबंदी आहेत, एक आतील आणि एक बाहेरील, असे 2 आहेत. म्हणजे एक जरी ढासळली किंवा एक जरी कुणी हल्ला करून फोडली तरी दुसरी त्याच्या समोरच येईल. पाण्याची टाकी कदाचित यातीलच दगड काढून या बांधकामासाठी यूज केला असेल. हो, खायचं प्यायचं सदर. म्हणजे इन शॉर्ट हा 1 किल्ल्यामध्ये 3 वेगळे वेगळे किल्ले असल्यासारखंच आहे. तिन्हीला इंटरकनेक्टेड आहे फक्त. आपले जे अपार्टमेंट्स असतात सोसायटीज, त्याचे 2 वर्षात कसे होतात चिरा पडायला चालू होतात. कसलं राहिलं अजून. सिमेंट मशिनरी. पाण्याची टाकी आता ऑलमोस्ट उन्हाळा संपलाय, तरी पण या टाक्यांमध्ये पाणी आहे. घाण नाही ते, बट आहे अजून. म्हणजे पाण्याची किती उन्हाळ्यापर्यंत सोय होती. जसं आपल्या प्रत्येक गडावरती व्याघ्र शिल्प आढळतं, तसंच काहीच इथे संजीवनी माचीवरती ते व्याघ्र म्हणजे वाघासारखं आहे आणि त्यांनी हत्तीला पकडलंय पायात. म्हणजे तो किती शक्तिशाली असेल. त्याचप्रमाणे जसा हा गड आहे महाराजांचा, जसे महाराज आहेत. संजीवनी माची पाहून परत आलो आणि पद्मावती माचीवरती जे सामान ठेवलं होतं आणि टेंट लावला होता तो आवरला आणि पोटपूजा करण्यासाठी तिथेच मंदिराच्या पाठीमागे बसलो. तिथेच मॅगी आणि घरून जे काकडी वगैरे आणलं होतं ते खाल्लं आणि गड उतारायला सुरुवात केली. मॅगी 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 असा हा राजगडाचा अनुभव खूपच विलक्षण होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. फायनली जो पॅच आम्ही 1.5 तासात वर चढलो होतो, 15 मिनिट्समध्ये आम्ही खाली आलो. प्रवास चालू झालाय, म्हणजे चालू होऊन तसा अर्धा पाऊण तास झाला. जो हार्ड पॅच आहे इथला, जो वरती इथं दिसतोय इथे, तो पॅच संपवून आम्ही खाली उतरलोय. इथं थोडं स्ट्रेट पॅच आहे चालायचं. पोहोचेल आता अर्धा तासात अजून.
पोचलो की मग घरी. आज एक बरं होतंय की थोडे ढग आहेत, त्यामुळं ऊन सावलींची शिवणापाणी चालू आहे. त्यात थोडंसं ढग आले की थंड वाटतं वाऱ्यामुळं.